नमस्कार, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्टॉरंट टाइप भेंडी मसाला भाजी कशी बनायची ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात काय आहे ही रेसिपी. सर्वप्रथम मी इथे भेंडी घेतली आहे आणि भेंडी वॉश करून घेतली आहे. वॉश करून त्याला व्यवस्थित कपड्याने पुसून घेतली आहे. त्याच्यानंतर एका भेंडीचे दोन भाग अशा प्रकारे दोन्ही कडा काढून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत. तर ही भेंडी कट केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमच हळद, अर्धा चमच मीठ, 1 चमच लाल तिखट आणि 2 मोठे चमच बेसन ॲड करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. तर खूपच मला कोरडं वाटत असेल तर थोडंसं हाताला पाणी लावून हे भेंडीला कोट करून घेऊ शकता. अशा प्रकारे व्यवस्थित भेंडी कोट दिलेली आहे. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून गरम झालेलं आहे. तर याच्यात आपण कोट केलेली भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट भेंडी आपल्याला अशीच तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे आणि याच्यावरती व्यवस्थित आणि ही जी भेंडी आहे ती कमी फ्लेमवरच फ्राय करायची आहे. कारण तुम्ही जर फ्लेम मोठी ठेवली तर भेंडी वरून लाल होऊ शकते आणि आतमध्ये कच्ची होऊ शकते. अशा प्रकारे आपण 1-3 मिनिट भेंडी फ्राय करून घेतली आहे. व्यवस्थित त्याचा कलर आलेला आहे आणि मस्त सुवास सुद्धा घ्यायचा आहे. तर मी आता 2 ते 3 लवंग, इलायची, 2 हिरवी मिरची आणि जिरे घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून आणि दालचिनी घेतलेली आहे. तर हा जो मसाला आहे तर तेलामध्ये व्यवस्थित वास येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. तर मस्त असा मसाल्याचा वास येत आहे आणि हे मसाले व्यवस्थित तेलात भाजल्यानंतर याच्यामध्ये 2 मीडियम साईज कांदे चिरून तेलामध्ये टाकायचे आहेत. तरी मिरची सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे. तर मिरचीमुळे तेलाला छानसा फ्लेवर येतो. तर 2 मीडियम साईज कट करून घेतलेले कांदे तेलामध्ये थोडेसे लाल होईपर्यंत असेच परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिट आपल्याला असेच परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये थोडीशी चटणी म्हणजे लाल तिखट ॲड करायचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुम्हाला जर तिखट ॲड करू शकता. थोडीशी हळद त्याच्यात ॲड करायचं आहे. तसेच धनिया पावडर आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला असं थोडा वेळ परतवायचा आहे म्हणजे आपला कांदा कच्चा राहणार नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान मसाला तेलामध्ये परतला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार थोडंसं मीठ आणि आपण आता 2 मीडियम साईज टोमॅटो मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेले आहे. तर ते टोमॅटोची जी पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे ही पेस्ट टाकून मिक्स करून व्यवस्थित शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे याला मिक्स करून घेत आहे. छान अशी ग्रेव्ही बनलेली आहे. याला असंच 1-2 ते 3 मिनिट वाफ द्यायची आहे. थोडंसं पाणी टाकून पण तुम्ही याच्यामध्ये शिजवू शकता. तर मसाला आणि तेल असं वेगळं झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून 2 ते 3 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपला जो पेस्टचा कलर आहे तो कलर थोडासा ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे फ्रेश दही. जर 2-3 दिवसाचा असेल तर त्यामुळे लागू शकतो. त्यामुळे फ्रेश दही त्याच्यामध्ये ॲड करा जेणेकरून भाजीची आंबट अशी चव येणार नाही. तर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर असंच 1-2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थोडंसं वाफ काढल्यानंतर याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे आणि याला हलवून घ्यायचं आहे. तर छान अशी आपली ग्रेव्ही बनलेली आहे. तर थोडा वेळ अजून त्याच्यावरती ताट झाकून वाफ द्यायची आहे. छान असं तेल सुटलेलं आहे. त्याच्या प्रकारे मस्त अशी ग्रेव्ही बनलेली आहे आणि याच्यात आपण जी काही भेंडी परतून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर मिक्स करून आपण जी काही भेंडी फ्राय करून घेतलेली होती तर ती भेंडी एकदम त्याला मिक्स करून घ्यायची आहे. आपली ग्रेव्ही छान अशी बनलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान भाजी झालेली आहे. कन्सिस्टन्सी एकदम छान बनलेली आहे. तर तुम्ही तुम्हाला जशी पाहिजे त्यानुसार ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट अशी बनवू शकता. अशा प्रकारे मस्त अशी आपली मसाला भेंडी बनत आहे. आता 1-2 ते 3 मिनिट त्याला अशीच वाफ द्यायची आहे. ही वाफ केल्यानंतर हे पाहून पाहू शकता मस्त असा भेंडी मसाला भाजीला कलर आलेला आहे. एकदम छान असा वास दवत आहे आणि रेस्टॉरंटसारखीच मस्त अशी भाजी इथे बनलेली आहे. तर तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.